नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर, भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण बघूया की टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानामध्ये नेमके जे प्रकार असतात ते कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतात. म्हणजे कसं नेमकं निवडायचं की IVF करायचं का ICSI करायचं, ब्लास्टोसिस्ट करायचं की काय करायचं. तर थोडं सोपं करून सांगायच्या दृष्टिकोनातनं जर स्त्री बीज म्हणजे स्त्रीमधली अंडी ह्यांचा क्वांटिटी आणि क्वालिटी म्हणजे त्यांचा जो कार्यक्षमता ची चाचणी आणि त्यांचा नंबर भरपूर असेल, म्हणजे कुठल्याही प्रकारची अंड्यांच्या दृष्टिकोनातनं अडचण नसेल आणि सीमेन पण उत्तम असेल तर IVF ही पद्धत योग्य असते. जर सीमेन खराब असेल आणि अंडी चांगली असतील तर ICSI किंवा ICSI किंवा इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन ही पद्धत योग्य असते. जर पूर्वी IVF सायकल काही फेल झाल्या असतील तर तिसऱ्या दिवशीचं बाळ न घालता ब्लास्टोसिस तंत्रज्ञान म्हणजे 5व्या-6व्या दिवशीपर्यंत गर्भ वाढवून मग घातलेला कधीही चांगला. आणि सगळ्यात उत्तम आणि प्रगत जे तंत्रज्ञान आहे ज्याला फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर असं म्हणतो ते केलेलं कधीही उजवं असतं. त्यामुळे थोडक्यात कुठलं टेस्ट ट्यूब बेबी करायचं ह्यासाठी तुम्हाला तुमच्या टेक्नॉलॉजिस्टला IVF कन्सल्टंटला जाऊन भेटावं लागेल आणि ते तुमचा सगळा निकष कडून व्यवस्थित तपासणी करतील, सोनोग्राफी करतील, सीमेन अनालिसिस करतील आणि मग तुम्हाला व्यवस्थित योग्य सल्ला देतील की कोणत्या प्रकारचं टेस्ट ट्यूब बेबी केल्यास तुम्हाला यश लवकर येऊ शकतं. धन्यवाद.